नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला धमाकेदार ट्विस्ट बघायला मिळणार आहे की कशा प्रकारे आता आबा आणि संगीता हे दोघंही मिळून अद्वैत आणि कलाला एकत्र ठेवण्याचं काम करणार असतात आणि आता अद्वैत आणि कला एकमेकांवरती प्रचंड प्रेम करत एकमेकांसोबत राहणार असतात। अद्वैतला पहिल्यांदाच कलावरच्या प्रेमाची चाहूल लागणार, त्याचं कलावरती खूप प्रेम आहे याची त्याला जाणीव होणार, परंतु ते कसं आपण हे या व्हिडिओमधून जाणून घेऊया। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मागील ट्विस्ट मध्ये आपण बघितलंच की अद्वैत आणि कला आता हे दोघंही वेगळे होणार असतात, कारण आता कलाला राग आलेला असतो। कलाचा सेल्फ रिस्पेक्ट ती घाण ठेवणार नसते आणि तिने आता अद्वैतला सोडून संगीताकडे जाण्याचा निर्णय घेतलेला असतो। परंतु जेव्हा आता कला ही खरेंच्या घरी गेलेली असते तेव्हाच आता अद्वैतला मोठी डील आलेली असते आणि तीही स्वामीनाथनची डील असते। त्यामुळे ती डील कॅन्सल करून किंवा ती नाकारून अद्वैतचा खूप मोठा लॉस होणार असतो। ही गोष्ट अद्वैत आणि सरोज या दोघांनाही चांगलीच माहिती असते आणि आता कलाला हे डिझाईन्स काढण्यासाठी अप्रोच कसे करायचं ही गोष्ट आता अद्वैत आणि सरोजला कळत नसते। दोघांनाही फार टेन्शन आलेलं असतं, कारण स्वामीनाथांनी खुद्द सांगितलेलं असतं की मला या डिझायनिंग मध्ये कलाच हवी आहे आणि कलाचीच कलाकृती मला हवी आहे आणि मॉडेलिंग मध्ये सुद्धा अद्वैत तू आणि कलाच हवी आहे, कारण तुम्ही मागच्या वेळेस जे शूट केलं होतं दागिन्यांचं ते इतकं सुप्रसिद्ध झालं होतं, त्याचा मला इतका परफॉर्मन्स छान भेटला होता, त्यामुळे मला आता सुद्धा तुम्हीच दोघं हवे आहात आणि कलाने बनवलेलेच दागिने मला हवे आहेत। आता ही गोष्ट ऐकून अद्वैतला कलाशी बोलायचं कसं आणि कलासोबत बोललं तरी कला आपलं म्हणणं ऐकून घेईल का, आपल्यासाठी ती काम करेल का, याचं टेन्शन अद्वैतला आलेलं असतं। सरोजही त्याला म्हणत असते की चांगला आता त्या मुलीचा पिछा सुटला होता, परंतु आता या डीलमुळे आपल्याला पुन्हा तिच्याशी बोलावं लागणार आहे। आता सरोजलाही भीती वाटलेली असते का मी एवढा आटापिटा करून कलाला बाहेर हुसकाटून तर दिलंय, परंतु आता या स्वामीनाथांच्या डीलमुळे पुन्हा अद्वैत आणि कला दोघं एकत्र तर येणार नाही ना, कारण सरोजला माहिती असते की अद्वैतच्या मनात कलाविषयी विष पेरण्यासाठी तिने किती मेहनत घेतलेली आहे आणि त्या दोघांना एकमेकांपासून दूर करण्यासाठी तिने किती वेळ वाया घातला आहे। अद्वैतला आता त्याचं काम इम्पॉर्टंट असतं, त्याला कामामध्ये कोणताही हलगर्जीपणा केलेला चालत नसतो, त्याला त्याचं काम हे परफेक्शननीच झालेलं हवं असतं आणि त्यामुळे आता तो ठरवतो की आता खरे सोबत मला ह्या डील विषयी या डिझायनिंग विषयी बोलावंच लागेल, कारण तीच छान प्रकारे हे करू शकते आणि आता तिच्या या कलेमुळे मला तिचे पाय धरावे लागले तरी चालेल, परंतु मी माझा फायदा करून नक्की घेईल, असा विचार आता अद्वैतने केलेला असतो। त्यामुळे आता अद्वैत हा खरेंच्या घरी कलाला भेटण्यासाठी आलेला असतो, तेव्हा आता कला मात्र अद्वैतला अजिबातही भाव देत नसते, कारण कलाला खरंच आता अद्वैतचा फार राग आलेला असतो। अद्वैत आता कलाकडे आलेला असतो, कलाला तो म्हणत असतो की खरे खरे मला बोलायचंय तुझ्यासोबत जरा महत्वाचं। तेव्हा आता कला म्हणत असते की काय बोलायचंय तुला, चांदेकरांच्या घरात कधी तू माझ्यासोबत बोलत नव्हता, रूम मध्ये होतो आपण एकत्र तेव्हा कधी बोलत नव्हता आणि आता इथे येऊन काय नाटके करतोयस, काय बोलायचंय तुला अजून माझ्यासोबत, लगेच डिवोर्स नोटीस पाठवू का तुला। आता अद्वैत म्हणत असतो की अगं खरे जरा शांत होशील का, मी काय म्हणतोय माझं म्हणणं ऐकून तर घे, आपण वेगळे का होतोय कारण आपल्यामध्ये भिन्नता जास्त आहे आणि हे आपल्या फ्युचरसाठी अजिबात चांगली गोष्ट नाहीये, म्हणून आपण वेगळे होण्याचा प्लॅन करतोय ना। तेव्हा आता कला स्पष्टपणे सांगते की हे बघ अद्वैत, हा फक्त ना तुझ्या एकट्याचा डिसिजन आहे वेगळा होण्याचा, मी तर पूर्णपणे प्रयत्न केले होते की आपण एकत्र राहण्याचा आणि याचं ब्लेम तू माझ्यावर अजिबात थोपवायचं नाहीयेस। तेव्हा आता अद्वैत म्हणत असतो की हो ठीक आहे खरे, तू चिडू नकोस, खरं तर ना मी तुझ्यासोबत खूप इम्पॉर्टंट टॉपिक वरती बोलायला इथे आलोय। तेव्हा आता कला म्हणत असते की अरे बापरे, इम्पॉर्टंट टॉपिक आणि तुला माझ्यासोबत डिस्कस करायचं आहे, हे तर खूपच मोठं आश्चर्य आहे रे चांदेकर। तेव्हा आता अद्वैत म्हणत असतो की खरे अगं खरंच खूप मोठा टॉपिक आहे हा आणि हा फक्त यामध्ये फक्त मला तूच मदत करू शकते। आता कला
तेव्हा विचार करत असते की म्हणजे किती स्वार्थी आहे ना हा, म्हणजे याचं काम आहे म्हणून हा माझ्याकडे आलेला आहे, बाकी मला मनवायला किंवा मला घरी घेऊन जायला हा आलेलाच नाहीये. आता अजून कलाची सटकलेली असते तेव्हा अद्वैत म्हणत असतो की खरे अगं आपल्याला एक नवीन प्रोजेक्ट मिळतोय आणि तो नवीन प्रोजेक्ट स्वामीनाथनचा आहे आणि तुला तर माहितीच आहे ना की त्यांना तुझ्या डिझायनिंगच आवडतात, त्यांना तुझ्याच डिझायनिंग आवडतात, त्यामुळे त्यांनी हे खुद्द सांगितलं आहे की मला कलाच्याच हातचे दागिने हवे आहेत, तिचीच मला डिझाईन हवी आहे आणि या गोष्टीसाठी त्या फोटोशूट मध्ये त्यांना तुला आणि मला घ्यायचंय. तेव्हा आता कलाच्या लक्षात आलेलं असतं की अच्छा म्हणजे याचं काम आहे, याला आता माझी गरज आहे म्हणून आता हा मला मस्का मारायला आलेला आहे. तेव्हा आता अद्वैत कलाला म्हणत असतो की खरे अगं तू काय विचार करतेयस, मी काय बोलतोय तुझ्यासोबत, तू येशील ना मला माझ्यासोबत फोटोशूट करायला, हा प्रोजेक्ट आपण सोबत करायचा ना. तेव्हा आता कला ही विचार करू लागते. तेव्हा आता अद्वैतच्या मनात खूप भीती वाटायला लागते की बापरे आता जर कलाने जास्त नाटके केले आणि मला तिची गरज आहे हे जर तिला कळलं ना तर ती अजून जास्त नाटके करेल. परंतु आता या सिच्युएशनला अद्वैत हा कलावरती चिडू शकत नसतो, कारण त्याला माहितीये की माझी छोटीशी चूक माझ्या खूप महागात पडू शकते. खरेने जर नाही म्हटलं तर मी काहीच नाही करू शकणार, त्यामुळे मला एकदम गोडीत तिच्याकडून हा प्रोजेक्ट करून घ्यायचा आहे आणि मला तिला दुखवायचंही नाहीये. तेव्हा आता कला म्हणत असते की हे बघ चांदेकर, आपल्यामध्ये जे काही झालंय ना तो अजिबात मस्करीचा भागच नाहीये. मला खरंच आता त्या गोष्टींचा खूप त्याग आलेला आहे आणि मी तुझ्यासोबत किती ऍडजस्ट करून घ्यायचंय तरी नेहमी तर मीच ऍडजस्ट करत आलेली आहे, मीच तुला समजून घेत आलेली आहे. परंतु तू काय केलंस, तू आत्ताही माझ्याकडे फक्त मला भेटायला म्हणून आलेलाच नाहीये, तू तुझं कामाचं बोलणं करायला इथे आलेला आहे. त्यामुळे हे बघ मी फक्त चांदेकरांच्या बिझनेस मधली एक पार्ट आहे, मी ॲज अ एम्प्लॉई आहे तिथे आणि त्यामुळे मी माझं काम करूच शकते. मी डिझायनिंगचं काम एकदम छानरित्या पार पाडेल आणि ते सुद्धा ऑफिसमध्ये येऊन. बाकी तुझ्यासोबत खोटं फोटोशूट वगैरे करण्याची माझी अजिबातही इच्छा नाहीये. तेव्हा आता अद्वैत म्हणत असतो की ठीक आहे खरे. आता अद्वैत कलाशी जास्त काही डोकं लावण्याचा प्रयत्न करत नाही, कारण त्याला माहिती असतं की जर कला चिडली आणि कला जर नाहीच बोलली तर मी काहीच नाही करू शकत. त्यामुळे आता अद्वैत सगळं कलाच्या मनाने घ्यायचा प्रयत्न करतो, परंतु कला मात्र चिडत असते आणि म्हणत असते की मी तुझ्यासोबत अजिबात फोटोशूट करणार नाहीये, तू माझा कोणी लागत नाहीये ना आता, मग कशाला आपण एकत्र फोटोशूट करायचंय, मी अजिबात करणार नाहीये, मी फक्त माझं काम डिझायनिंगचं आहे आणि ते मी ऑफिसमध्ये येऊन कम्प्लीट करून देईल. अद्वैत आता कलाला जरा मनवत असतो, परंतु कला काही ऐकत नसते. त्या दोघांचं तू मेमे चालूच असतं आणि हे सगळं आता संगीता बघत असते. संगीताला खरं तर फार वाईट वाटत असतं की कला आणि जावई बापूंमध्ये सगळं काही ठीक चालू नाहीये. खरं तर त्या दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे, परंतु ही गोष्ट त्यांना अजून जाणवलीच नाहीये, ह्या गोष्टीची त्यांना प्रचितीच झालेली नाहीये. आणि आता संगीता स्वतःच्या मनाशी म्हणत असते की काहीही करून आता या दोघांना एकत्र आणावंच लागेल. ह्या दोघांना कळतच नाहीये का हे एकमेकांशी एवढे हक्काने भांडतात, एवढे नवरा बायको सारखे भांडतात, असे फक्त एक कपलच भांडू शकतं आणि याचाच अर्थ या दोघांचंही खूप प्रेम आहे. परंतु ही गोष्ट यांना जाणून दिली पाहिजे. परंतु यासाठी मी काय करू शकते असा विचार संगीता करत असते. संगीता खूप विचार करत असते. ती या गोष्टीवरती बाबांशी पण बोलते की अहो आपल्या जावई बापू आणि कलेमध्ये जरा मतभेद चालू आहे, दोघांचे जास्त काही जुळत नाही राहिलंय, आपण काय बरं करू शकतो. तेव्हा आता बाबा खरं तर फार नर्वस झालेले असतात की काय करायचं आता आपण एवढे चुका करून ठेवलेल्या आहेत की आपण आता कायच करू शकतो. तर आता संगीतालाच एक गोष्ट सुचलेली असते की या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला फक्त आबाजीच मार्ग दाखवू शकतात. आबाजींशी बोलून ह्या दोघांमध्ये कसं काय जुळवून देता येईल हा विचार संगीता करत असते. त्यामुळे आता ती आबांसोबत बोलणार असते, परंतु बोलायचं कसं. आता ती तर चांदेकरांच्या घरी जाऊ शकत नसते, कारण कलाच तिच्या घरी आलेली असते. त्यामुळे आता संगीता फार टेन्शन मध्ये असते आणि आता आबांसोबत बोलायचं असतं, परंतु बोलायचं कसं
हे संगीताला कळत नसतं. तर अद्वैतही आता कलासोबत बोलणं करून तिथून घरी निघून आलेला असतो. त्यानंतर कला मात्र सगळ्या त्याच गोष्टींचा विचार करत असते की आतापर्यंत चांदेकरांनी माझ्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी झाल्या. लग्न झाल्यापासून त्याला मी एक्सेप्ट नाहीच आहे, परंतु तो माझ्यासोबत फक्त एक नातं म्हणून निभवायचं म्हणून निभावतोय. परंतु आमच्या दोघांमध्ये असं कधीच झालेलं नाहीये की त्यांनी जास्त एफर्ट्स घेतले किंवा त्यांनी जास्त मला मनवण्याचा ट्राय केलाय. मग मी तरी कशाला माघार घ्यायची आहे. मी माझं काम करेल आणि मी शांत बसून घेईल असा विचार कला करत असते. तर तिथे आता संगीता आलेली असते आणि संगीता आता कलासोबत बोलत असते की काय ग कले, जावई बापू आले होते ना, मग काय बोलले ते. तेव्हा आता कला सगळं सांगत असते की आई अगं तो आला होता, परंतु त्याला माझ्याकडे काम आहे ना. त्यांना आता नवीन स्वामीनाथांचा प्रोजेक्ट मिळाला आहे आणि त्याच्यावरती त्याला माझी मदत हवी आहे, म्हणून तो इथे मला मस्का मारायला आलेला होता. तेव्हा आता संगीता म्हणत असते की कले अगं मस्का नाही ग, ते हक्काने तुझ्याकडे आले होते ॲज अ बायको म्हणून, आणि त्यांना माहिती आहे तुझ्या एवढं उत्तम काम कोणीच करू शकत नाही आणि तुझं काम केलेलं सुद्धा त्यांना खूप आवडतं, म्हणूनच ते आले होते की नाही. तेव्हा आता कला म्हणत असते की काही नाही ग आई, सगळे नाटके आहेत त्यांचे. तेव्हा आता संगीता ही कलाला समजवण्याचा प्रयत्न करत असते. आता संगीताला खरं तर आबांविषयी विचारायचं असतं की आबा हे कोणत्या वेळेत घरी असतात, कारण ते मंदिरात पण जातात, मग ते संध्याकाळी जातात की सकाळी जातात, कारण आता संगीताला आबांशी भेट घ्यायची असते. त्यामुळे आता संगीता बोलण्यातून कलाला विचारत असते की काय ग कले, आबाजी घरीच असता का आता, ते देवळात किंवा कुठे गावी जातात का. तेव्हा आता कला म्हणत असते की नाही ग आई, आबा फक्त सकाळी एकदा मंदिरात जाऊन येतात आणि त्यानंतर ते घरीच असतात. मग आता संगीताला समजलेलं असतं की तिला नक्की कोणत्या वेळेत चांदेकरांच्या घरी जाण्याची संधी आहे, कारण आता तिने कॉल केला तरी कॉलवर व्यवस्थित बोलता येणार नसतं. परंतु संगीताच्या एक गोष्ट लक्षात येते की नैनीला भेटायच्या निमित्ताने मी चांदेकरांच्या घरी जाऊ शकते. कला जरी तिकडे नाहीये तरी नैना आहेच, नैनाच्या निमित्ताने मी आबांसोबत बोलणं करून येऊ शकते. त्यामुळे आता जेव्हा कला ही दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेलेली असते तेव्हा आता संगीता ही चांदेकर मेन्शन मध्ये आलेली असते आणि आता ती गेल्या रोहिणी मात्र हॉलमध्येच असते. रोहिणी आता लगेच टोचून संगीताला बोलत असते की काय खरे बाई, तुम्ही कशाला आला आहात इथे, तुमची एक लेक तर तुमच्याकडे आलीच आहे, दुसरीलाही घेऊन जायला आलात की काय. तेव्हा आता संगीता म्हणत असते की नाही बाई, खरं तर मी नैनालाच भेटायला आली आहे, खूप दिवस झाले मी इकडे आलीच नव्हती, म्हणून म्हटलं चक्कर मारून जाऊयात. तेव्हा आता इथे आबाही आलेले असतात आणि आबांना संगीताला बघून आनंद होतो. आबा म्हणत असतात की काय विहीनबाई, तुम्ही आलात का, मला तर वाटलं तुम्ही कलालाही घेऊन आलात. खरं तर कला गेल्यापासून घरामध्ये नुसतीच शांतता पसरलीये आणि आता अद्वैतलाही काय समजावायचं म्हणून मी सगळंच त्या पोरांवरतीच सोडून दिलंय आता. तेव्हा आता संगीताला खूप वाईट वाटत असतं. खरं तर आता रोहिणी तिच्या रूम मध्ये निघून गेलेली असते आणि मग तिथे असतात ते आबा आणि संगीता. अंजू ही किचन मध्ये असते आणि रोहिणी तिच्या रूम मध्ये असते. संगीता आता नैनाला भेटण्याआधी आबांसोबत बोलत असते आणि आता आबांना बोलत असते संगीता की आबाजी, मला जरा तुमच्यासोबत महत्वाचं बोलायचंय. खरं तर मला ना खूप वाईट वाटतंय, मला खूप भीती पण वाटतीये की कला आणि जावई बापूंमध्ये हे प्रकरण जास्त काही वाढायला नकोय. त्यांना एकमेकांचं खूप प्रेम आहे ही गोष्टच जाणत नाहीये, ही गोष्टच त्यांना समजतच नाहीये. परंतु आपल्या सगळ्यांना दिसतंय की अंबाबाईने किती वेळ संकेत दिलेले आहे आणि त्या दोघांचे एकमेकांवरती किती प्रेम आहे, परंतु यांची प्रचिती त्यांना होत नाहीये. त्यासाठी आपण काही करू शकतो का आबाजी. तेव्हा आता आबांच्या मनातलं संगीता बोललेली असते. त्यांची पण खूप इच्छा असते की अद्वैत आणि कलाने दोघांनाही एकत्र सुखी संसार करताना बघायचं, कारण आबांना ही भीती असते की आतापर्यंत घराण्याला जो शाप आहे तो कुठेतरी खरा होताना त्यांना वाटत असतो. परंतु आता संगीता मदत करणार आणि संगीताच्या मदतीने आपण काहीतरी करू शकतो ही गोष्ट आता आबांना कळत असते. तेव्हा आता आबा संगीताला म्हणत असतात की खरं तर विहीनबाई, तुम्ही माझ्या मनातलं बोललात, मला पण हीच गोष्ट हवी आहे की ते दोघं संसार करावा आणि त्या दोघांनीही आनंदाने नांदावं. तेव्हा आता संगीता म्हणत असते की आबा, आपण दोघं मिळून काहीतरी करायचं का, आपण काहीतरी अशी युक्ती करू आणि त्या दोघांना एकत्र बांधूनच ठेवू. तेव्हा आता आबा म्हणत असतात
असतात की विहीनबाई, मी हे सगळं करण्याचा ना खूप प्रयत्न केलाय, परंतु मला एक गोष्ट माहितीये की कला ही मुलगी एकदम सोज्वळ आणि साधारण आहे. तिला माहितीये की आपल्याला संसार कसा करायचा आहे. परंतु प्रश्न आता एवढाच आहे की माझाच नातू अद्वैत हा खूप हट्टीपणा करतो आणि त्याने आता कलाला बायको म्हणून स्वीकारलेलंच नाहीये. जोपर्यंत तो कलाला बायको म्हणून बघत नाही तोपर्यंत त्यांच्यामध्ये काहीच ठीक होऊ शकत नाही. तेव्हा आता संगीता म्हणत असते की हो आबा, हे मात्र एकदम खरंय तुमचं. ते त्यांची कर्तव्य पार पाडतात, परंतु नवरा म्हणून कलेसाठी ते काहीच करत नाही अजून. तेव्हा आता आबा म्हणत असतात की हो, कारण कलाने तर ही एक गोष्ट एक्सेप्ट केली आहे की चांदेकर माझा नवरा आहे आणि मी त्याची बायको आहे. प्रश्न फक्त आता अद्वैतचा आहे आणि आता अद्वैतचं मन वळवण्यासाठी आपणच काहीतरी करूयात असं आता आबा म्हणत असतात. तेव्हा आता संगीता विचार करू लागते की काय बरं करू शकतोय आपण, या दोघांना एकत्र जुळून ठेवण्यासाठी काय करू शकतोय. तेव्हा आता संगीतालाच ही युक्ती सुचलेली असते आणि संगीता आता आबांना म्हणत असते, आबाजी तुम्ही चिडणार नसाल तर एक गोष्ट सांगू का. तेव्हा आता आबा म्हणत असतात की विहीनबाई, तुम्ही बिनधास्त बोला माझ्यासोबत, आपण काय करू शकतो. तेव्हा आता संगीता म्हणत असते की खरं तर मला असं वाटतंय की अद्वैत रावांना ना कलाविषयी जेलेसी फील झाली पाहिजे. म्हणजे जसं की आता कलाचा एखादा मित्र आहे आपण असं दाखवायचं आणि त्या दोघांना एकमेकांच्या जवळ आणायचं. जर आता अद्वैत रावांचं खरंच कलावरती प्रेम असेल तर त्यांना कला कोणाशीही बोललेली अजिबात चालणार नाही. खरं तर आता ही गोष्ट वेगळी पण होऊ शकते, अद्वैत रावांचा काही गैरसमजही होऊ शकतो, परंतु या गोष्टीमध्ये आपण जर मधी पडलो तर आपण एवढं त्यांना टोकाला जाऊनच देऊ शकत नाही. आपण वेळेत सगळं सावरूयात आणि त्यांना एकत्र आणूयात. तेव्हा आता आबांनाही या गोष्टीचा विचार पडतो आणि आबा या गोष्टीवरती विचार करत असतात की खरंच विहीनबाई बोलताय ते खरं आहे का. तेव्हा आता आबाजी विचार करतात की याचा अर्थ संगीता बोलतायत तेही काही खोटं नाहीये. जेव्हा आता कलाच्या आयुष्यात कोणी येत आहे असं अद्वैतला दिसेल तेव्हाच आता अद्वैतला कलाविषयीचं प्रेम जाणवायला लागेल. त्याचं कलाशिवाय काहीच होऊ शकत नाही आणि कलाची त्याला किती सवय झालीये ही गोष्ट तेव्हाच त्याला समजू शकते. कारण आता आबा विचार करत असतात की या गोष्टीमध्ये मी सरोज सोबत पण बोलून झालोय, परंतु सरोजला पण अद्वैतचीच साथ आहे. सरोज पूर्णपणे त्यांचं नातं तोडायलाच निघालीये, परंतु हा एक मार्ग आहे की ज्यामुळे अद्वैत आणि कला एकत्र बांधून राहू शकतात आणि त्यांना त्यांचं प्रेम जाणवायला लागेल. त्यामुळे आता आबा संगीताला म्हणत असतात की विहीनबाई, ही तुमची युक्ती काही वाईट नाहीये, परंतु आता कलाचा कोणी असा मित्र आहे का की तो तिच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे आणि तो आपल्याला मदत करू शकतो. तेव्हा आता संगीता विचार करते आणि म्हणते की हो आबाजी, खरं तर जेव्हा कला ही कॉलेजात होती तेव्हा तिचे बरेच मित्र हे भावांसारखे घरी वगैरे यायचे, त्याच्यामुळे मला बऱ्याच पोरांची माहिती आहे. परंतु कलाचे ते सगळे भावासारखे आहे, परंतु ही गोष्ट काय अद्वैत रावांना माहिती नाहीये. आपण फक्त त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी ह्या गोष्टीचा फायदा करून घेऊयात आणि मी लवकरात लवकर त्या मुलांशी बोलून बघते, त्यातल्या एकाशी बोलून बघते आणि मग आपण त्यासोबत एकत्र मिळून प्लॅन करूयात. तेव्हा आता आबांना पण संगीताचा हा प्लॅन पटलेला असतो आणि आता संगीता आणि आबा मिळून कलाच्या आयुष्यामध्ये एका मुलाची एंट्री करणार असतात, ज्यामुळे अद्वैत हा जेलस फील करून त्याला कलावरच्या प्रेमाची जाणीव होणार असते. तर मित्रांनो, आता ते कशा प्रकारे होईल हे आपण उद्याच्या ट्विस्ट मध्ये बघूयात आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे डेली एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.